हाय नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती का आज काय आहे? बापरे, वेट मी सांगते तुम्हाला पण माहितीच असेल तरी मी तुम्हाला सांगते. आज आहे श्रावण संपल्यानंतरचा पहिला रविवार, म्हणजे श्रावण कालच संपलाय पण काल शनिवार होता आणि आज आहे रविवार. तर मी एवढी खुश आहे, वाळ गाल दुखायले जरा खुशीने. सकाळपासून उठल्यापासून आज आमच्या जिमला आहे सुट्टी, आणि जिमला सुट्टी आहे त्याची खुशी नाहीये, मला आवडतं जिमला जायला. पण आज काय आहे आज तुम्हाला माहिती का सगळ्यांना काय आहे ती? माझी इतनी खुशी मुझे आज से पहले कभी नहीं हुई. तर माझी खुशी बघूनच आम्हाला खरंच गाल दुखायलेत. माझी खुशी बघूनच तुमच्या लक्षात आला तर मी एवढी का खुश. मी जिंदगीमध्ये पहिल्यांदाच खुश होते, म्हणजे मी रोजच खुश होते पण एवढी खुशी मला पहिल्यांदाच होती की नाही का. असं काही उपवास वगैरे जरा खूप दिवसाचे असले किंवा मग आता हा श्रावण महिना पूर्ण संपलाय, खाल्लं नाही असं वाटायला कधी खाईन. आणि तेच मी सकाळी शिव्या खाल्ल्यात आहे. त्याही का खाल्ल्या सांगते मी तुम्हाला. सकाळी म्हणजे आत्ताच तरी मी लेबिनलाजी. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असलं तमाशा बघायला भेटणार आहे ना, तुम्ही जस्ट वेट अँड वॉच करा. तुम्ही शिव्या का खाल्ल्यात आहे तर मी का आवरते थांबा मी तुम्हाला सांगते. मला आवरायचे आवरल्याशिवाय खायला कसं भेटणार आहे, पण मला आवरूच तर पण दम नाही निघला. माझी खुशी तुम्हाला जाहीर करू वाटायली. मला अक्षरशः माझे विचारायला सुद्धा हात वळायला गेले. ते मला वाटतं हे असंच टोपलं बांधावा निघावा. तर मी चालले माझ्या प्यारी मम्माकडं. तर कशासाठी चालले? माझ्या मम्माला फोन केला होता, म्हणजे माझ्या मम्मीला मम्मा म्हणते. तर तिला फोन केला होता आणि तिला काय म्हणलं की मी यायला लागले आणि मला काय कर स्वयंपाक करून ठेव म्हणून. ती म्हणली तू पाऊल बी ठेवलंस का डीपी पासून वरी तर मी तुझं तांगडच तोडीन म्हणून. तिने मला परत अशी धमकी दिली, कारण तिला माहिती आहे तिने बिचारीने कोंबड्या एवढ्या जपून ठेवलेल्या. आज मी त्यांचा काटा काढणार आहे आणि मी आता जाणार आहे तिच्या चांगल्या 7, 8, 10, 20, 25 लय मोठ्या कोंबड्या पकडणार आहे आणि मस्त आज खाणार आहे. कितने दिनों बाद मला तर असं काय व्हायलंय माहितीये का, असं माझ्या तोंडाला एवढं पाणी सुटलंय ना, असं वाटतंय मी कधी खाईल, कारण खाल्लंच नाही महिना झालं. आणि आता फक्त 4-5 दिवस आहेत खाण्याचे, त्याच्यामुळे आता ह्या 4-5 दिवसामध्ये जे वार आहेत का त्या वार उद्या पण खायला जमत नाही. उद्या सोमवार आहे, परत मंगळवारी काय माहीत नाही, पण मंगळवारी जमेल खायला काही नसलं तर. आणि त्याच्यानंतर आता 4-5 दिवसाचा गॅप आहे फक्त, आणि त्याच्यानंतर 4 दिवसाचा गॅप आहे वाटतं. त्याच्यानंतर गणपती येतात, त्याच्यामुळे ह्या 2-4 दिवसामध्ये जे चिकन मटन नॉनव्हेज लवर आहे त्यांनी खाऊन पिऊन घ्या माझ्यासारखं. आणि आज रविवार आहे, आता सकाळी 8:30-9 वाजले. ते आता मी चालले मम्माकडे. तिला भांडून बघा मी तिच्या कोंबड्या बिंबड्या सगळं घेऊन येणार आहे. भांडणं हो नाही तर मोडून तुडून ते शेड पकडून घेऊन येणं हो, पण मी जाणार आहे आणि घेऊन येणार आहे. जस्ट वेट अँड वॉच. आज तो कुछ बडा होने वाला आहे. आणि तिने नाही दिलं तर मग इकडे सासूबाईकडे जाते त्यांच्याकडे मागायला. त्यांनी बी नाही दिलं तर मग चव्हाण साहेबाला दशरथ भैयाच्या हॉटेलमध्ये लावते मागायला. आणि त्यांनी बी नाही दिलं तर ह्या अंगठीची चांदीची किती रुपये येते ना, 100 रुपये तरी येते, तेवढ्याच आणून खाते. पर मैं आज तो खाऊंगी. हां, ही वॉच पण आहे, ही बी विकून खाऊ शकते. सोन्याची अंगठी नाही, सोन्याची असते. सोन्याच्या पहिल्याच विकल्या सोन्याची असती तर लय मोठं खाल्लं असतं. चौदा पर मैं तो खाऊंगी, आज कन्फर्म खाऊंगी. चलो बाय, भेटू आता मम्माकडं. मलाच माहित नाही मी कुठं जाणार आहे, पण मी खाण्याच्या शोधावच निघाले बघ. कुठं जिथं खायचा शोध लागेल मी तिथे जाणार आहे. आता कुठं शोध लागतोय खायचा ते मलाही काय माहित नाही, पण बघूयात. बाय.